त्या तालुक्यात हं. अवतातलं काय तेड आहे हा सांगेल त्याला 501 रुपया बक्षीस देणार आहे. दुबड्या जुळवाडीचा तरुण बाबांचं ऐकलं काय? अवतातली तेड कोण काढून देणार? त्याला बाबांनी पैज लावल्या. पैसे लावले 501 रुपये रोख. रोख देणार. असे हे बाबा आहेत आपल्या शाहवाडीतले. तर सोडवा कोडो मित्रांनो. कुणी बी सोडवायचं ते सोडवील त्याला 501 रुपया बक्षीस देणार आहे. अवतातली तेड म्हणजे काय? तेड म्हणजे बुसकुरी कामा हा उंचा राहतो एवढाच सांगाय. बर 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 मित्रांनो, मला काही ह्यातलं लई माहित नाही, पण तुम्हाला समजत असेल तर तुम्ही ते बाबा काय म्हणते ते तुमच्या लक्षात आलं असेल. अवतातला बुसकू रिकामा कंचा बीड फुटीचा. द्या उत्तर. ह्या परपंजाला हा गाठी किती आहेत त्याला आणि 501 रुपया देतो. दुसरा प्रश्न ऐकला काय? परपंचाला गाठी किती आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर सांगा. आणि ह्या गाठी मारून हा जाते त्या गाठींच्या सांगून हा 14 गाठीच्या पुढं गाठ मारी हा 15वी हा त्याला 501 रुपयांनी बक्षीस देणार. 14 गाठीच्या पुढे 15वी गाठ मारायची. मारली कशाची गाठी मारायची? त्या जातीच्या जातीच्या. जाती म्हणजे 14 गाठी पहिल्या महत्वाच्या, महत्वाची 15वी गाठ मारायची, 15वी मारायची आणि तिची जात सांगायची. जात सांगायची. त्याच्या पुढे काही नाही. नाही. बर 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 मित्रांनो, दुसरा प्रश्न लक्षात आलाय काय? संसाराच्या गाठी किती? परपंचाला. परपंचाला सगळ्या गाठी किती किती? परपंचाला सगळ्या गाठी किती? हा, सांगा. 15वी 15वी मारून 15वी मारून सांगायची, आणि तिची जात सांगायची. जात सांगायची. गाठीच्या 14 गाठीच्या 14 गाठीत सांगाया त्यांची जात सांगायची. बरोबर. नाही तर गाठी काय एका कासऱ्याला 15 लाख मारतील 100 मारतील. बरोबर 100 मारतील. एकच मार एक मारायची, जात सांगायची. की बाबा आमची गाठ. कशाची जात? माणसांची जात. नाही नाही हा, त्या गाठीची जात गाठीची जात. मांगाट, कांबरघाट, नाकडघाट, आरती घाट, हा, हा, हा. मुरकी घाट, हा. मांगाट हा. अशा गाठी, जाती गाठी. हा, गाठींच्या जाती. जाती सांग म्हणजे आपण जे दोऱ्याला अवताला गाठ मारतोय, तिची जात सांग. जात सांगायची. हा. आज गुरु करावा, गुरु केला की त्याला मरण नसतं म्हणतात, मार्गदर्शन असतो. आई बापापेक्षा गुरु शिरेश कोण नाही. आई बाप शिरेश मान राखला तर आई बाप शिरेश. बरोबर. करायला बी नको, बरोबर. करायला बी नको गुरु. आणि काहीतरी म्हटलं की तुम्ही गुरुचे 2 अक्षर 2.5-3 अक्षर. ते आपलं गुरुची गुरुजन केला त्यानंच ते आपली पाळावी. नाही, आणि सगळे सगळं ज्ञान पेरावं, पेराव सांगायसाठी पेरावं, दुसऱ्याला द्यावं. द्यावं. आता आधान तर तुम्ही अंगठ बहादूर मी हा शाहिराजने आढळतो ते कशाला आढळतो? गाण्याचं मूळ सांगा. बरोबर. शास्त्र 18 पुराणे वाचलं तेसने अजून ते कोणी गावलेलं नाही. ते तुम्हा आम्हाला कुठलं गावं? अंगठ बहादूरला गावल नाही गावायला, आणि तुम्हाला बी गावलेलं नाही. गिरण ठेवून वाचीत बसला तरी तुम्हाला गावलेलं नाही. नुसतं तुम्ही वाचीत मांडीत गेलायचा, पण मुळात जर कुठलं पिकलं हे ध्यान त्याचा आगट लावा. कुठनं पिकलं ते? हा, कुठनं पिकलं ज्ञान? आता शाहीर जे सगळं आहेत हा मी काय सांगितलं नाही, त्यांनी आपला नुसता हा हा. हे गर्भावळीतनं पिकलं. कशातनं? गर्भावळी गर्भावळीतनं. शास्त्रात म्हणल्यावर गर्भावळीतनं पिकलं. गर्भावळी म्हणजे गर्भावळी म्हणजे गाणं गाणं. गाण्यातनं हे शास्त्र पिकलं. पिकलं. हा हा हा. माणूस जन्माला आल्याशिवाय ते गेलं का? नाही. माणूस जन्माला आलं म्हणून ते पिकत गेलं. माणूस जन्माला आला म्हणून पिकत गेलं ते. मग ते ज्ञान शिकत गेला. हं. त्यानं शिवशास्त्र 18 पुराणे छापलं, हं. आणि ते आम्ही वाचून
सगळ्यात प्रकट झालं. बरोबर. का चुकलं नाही. असं मुळापासून तर गाव मग आम्ही मी म्हणतो जायगाने गर्भावळा आधी का पिंड आधी आम्ही किती महिने आधी जाणार म्हणजे किती बघा आम्ही 9 महिने. हा बोला. पुरीचा बुसको चाड्याला बुसको असतो खाली 6 नळ सोडून खाली खाली कशामध्ये? कुरीला, पुरीच्या चाड्याला चाड्याला. हा खाली बुसको असतो. बर. तेवढाच रिकामा असतो. तेवढाच होल तो रिकामा. रिकामा असतो आणि त्याला कुट्टी बी नाही त्याला हात बी नाही काय पण नाही, काय बी नाही. काहीच नाही लागत. डायरेक्ट नुसतं लावून ते त्याला बुसको म्हणून नावाचा बुसको. बुसकू. बरोबर. तेवढाच अवसात रिकामा रिकामा म्हणजे तेवढाच होल, तेवढाच होल. दुसरा होल नाही कुठे. कुठं आहे बुसकूर. हा हा हा. प्रत्येकाला प्रत्येकाला खुट्टी लावली आहे. कुट्टी बरोबर. लावली ज्वाला आहे बरोबर. त्याला आरुसा लावला. बरोबर. मग सगळं आहे. आणि यात गाव करुंगळ हा. जुळवाडी देऊळवाडी. हा. साधू भाऊ लुगडे साधू भाऊ लुगडे लुगडे असं बाबांचं नाव आहे. देऊळवाडी, करुंगळे, शाहूवाडी. बरोबर. हा. हा. आणि काय म्हणता बाबा? आता काय नाही म्हणजे झालं. बाबाजीनी माझी आज मजा आहे. चला मित्रांनो, लवकरच भेटू अशाच एका आडवाटीवरील नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अशीच जुन्या हाडामासाची माणसं आहेत ज्यांना भरपूर ज्ञान आहे, तर ते ज्ञान असंच कधी पेरायचं आणि जाता जाता ते अशा बाबांच्याकडून तुम्ही घेतलात तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि आनंदानं जगलं पाहिजे. मित्रांनो, ही जुनी लोक बघा, जुनी माणसं बघा कशी आहेत की ती आनंदानं राहणारी आहेत. फार आशा अपेक्षा इच्छा काय नाही आहे. जे जगावं ते साधेपणानं आणि साध्या भोळ्या मनानं आणि साधेपणानं, अशी ही जुनी माणसं. काय बोला